रामकृष्ण हरी मित्रांनो, आजची सकाळ जरा वेगळीच होती. वावरात JCB आला होता. पडीक असलेलं रान ते आज नीट करायचं होतं. JCBने या वावरातल्या सगळ्या जाळी काढल्या, दगडं काढले, थोड्याफार ताली टाकल्या. नवं रान तयार होत होतं उद्याच्या पिकांसाठी. नवीन रान काढणं म्हणजे उद्याच्या स्वप्नांसाठी आज कष्ट करणं. आज जाळ्या दगड काढतोय म्हणजे उद्या इथं पीक उगवायचं आहे. आजचं कष्टाचं रान उद्याची लक्ष्मी बनते. फक्त धीर आणि चिकाटी असावी लागते. दुपारपर्यंत JCB सुरू होता. त्यानंतर मी कांदे उपटायला गेलो होतो. आज कांदे उपटायचा शेवटचा दिवस होता. 4 दिवस सततचं कष्ट आणि आज शेवटचा कांदा हातात येणार होता. मित्रांनो, शेतकऱ्याची लक्ष्मी बाजारात नाही तर ती मातीत दडलेली असते. तिची योग्य काळजी घेतली तर ती स्वतःहून उगवून येते. शेती म्हणजे वेळ, संयम आणि विश्वास याचा संगम आहे. यातलं एक जरी कमी पडलं तरी परिणाम दिसून येतो. संध्याकाळी 5 वाजता पप्पा रानात चहा घेऊन आले. सगळ्यांनी मिळून चहा घेतला. ते क्षण काही थकवा उतरणारे होते. चहा पिऊन झाल्यानंतर राहिलेले कांदे उपटले आणि अखेर 4 दिवसात सगळे कांदे पूर्ण उपटून झाले होते. आज फक्त कांदे संपले नाहीत तर आज एक काम पूर्ण झालं होतं आणि मनात अभिमान भरून आला होता. मित्रांनो, शेती अशीच असते. सुरुवात कष्टाने आणि शेवट समाधानाने. आजचं रान रिकामं वाटत असलं तरी उद्याची स्वप्ने याच मातीमध्ये लपली आहेत. शेती शिकवते हार मानायची नाही, फक्त जुळून घ्यायचं. प्रत्येक अडचणीतून मार्ग काढणं हा शेतकऱ्याचा खरा गुण.